नमस्कार, हॅलो. मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे चमचमीत, चटपटीत, आंबट गोड अशी पाणीपुरी. आणि त्यासाठी सर्वात आधी आपण गोड चटणी बनवूया, खजूरची चटणी. खजूरच्या चटणीसाठी लागणार आहे गूळ, खजूर आणि थोडीशी चिंच. एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी खजूर टाकायची आहे. हा 300 ते 350 ग्राम गूळ आहे, म्हणजे 1.5 वाटीच्या बरोबर गूळ आहे. आणि छोटी वाटी भरून चिंच टाकायची आहे. आणि याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि याला छान शिजवायचं आहे. गूळ पूर्ण विरघळत पर्यंत आणि खजूर शिजत पर्यंत छान शिजवायचं आहे. गूळ विरघळलेला आहे, याला छान उकळी फुटलेली आहे. याला आणखी 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चाट मसाला, पाणीपुरी मसाला हे सर्व टाकायचं आहे. हा पाणीपुरी मसाला आहे, थोडासा टाकायचा आहे, अर्धा चम्मच एवढा. हे जिरा पावडर आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं. बस, छान टेस्ट झालेली आहे. आता गॅस बंद करूया. आता याला एका गाळणीने गाळून घेऊया. आणि हे जे पल्प बाकी राहतं याला मिक्सरमध्ये याची छान पेस्ट करून एक चटणी बनवून घेऊया. हा जो पल्प हे जे आहे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. याची पेस्ट याला सुद्धा याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. याला एका मिक्सरच्या पॉट मध्ये टाकते आणि ही पेस्ट तयार आहे. आता याला सुद्धा या पाण्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून याला गाळून घ्यायचं आहे. आता हे पेस्ट या गोड पाण्यामध्ये टाकायची आहे, खजूरची पेस्ट. खूपच आंबट, थोडंसं आंबट आणि गोड असं हे चविष्ट एकदम पाणी तयार आहे. याच्यामध्ये पाणीपुरीच्या मसाल्याचा, चाट मसाल्याचा पण फ्लेवर आहे.
याला एकजीव करून घेते. आणि तयार आहे हे आपलं पाणीपुरीचं गोड पाणी. एकदम आपण ठेल्यावर किंवा स्ट्रीटवर खातो तसंच छान पाणी तयार झालेलं आहे. आणि आता आंबट पाणी बनवूया. त्यासाठी लागणार आहे एक मोठी वाटी भरून पुदिना, अद्रक लसण, 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे. भांड्यामध्ये काढून याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपण घरी पाणीपुरी बनवतो तो आपण चांगल्या पाण्यामध्ये, आरोच्या पाण्यामध्ये, फिल्टर पाण्यामध्ये बनवतो. आणि ही पाणीपुरी आपल्याला लहान मुलांना खाऊ द्यायला सुद्धा काही हरकत नाही. अगदी मनसोक्त आनंदाने छान खाऊ शकतात लहान मुले आणि आपल्यालाही टेन्शन नाही. आता याच्यामध्ये एक मोठा चम्मच भरून चाट मसाला टाकायचा आहे या पाण्यामध्ये. पाणीपुरी मसाला तेवढाच चम्मच भरून. जिरा मसाला टाकायचा आहे, जिरा पावडर, याला एकत्र करून घ्यायचं आहे, एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं आमचूर पावडर टाकायचं. तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबूही टाका, पण आमचूर पावडरनी पण छान आंबट अशी टेस्ट येते. चवीपुरतं मीठ, याला मिसळून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि अर्धा चम्मच एवढं काळं मीठ. मी टेस्ट करून पाहते. खूप मस्त अशी टेस्ट आलेली आहे. चमचमीत तिखट आंबट अशी चव आलेली आहे या पाण्याला. हे आंबट पाणी तयार आहे. आणि आता आलूची चटणी बनवायची आहे. जे आपण आतमध्ये स्टफिंग भरतो ते बनवायची आहे. याच्यामध्ये मटारच्या दाण्याची सुद्धा स्टफिंग, म्हणजे ते गरम पाणीपुरी म्हणतात त्याला, ते सुद्धा बनवू शकतो. पण मी आलूची स्टफिंग बनवलेली आहे, आलूच्या चटणीची. त्याच्यासाठी बॉइल्ड आलू घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बारीक चिरलेले पाल्याचे कांदे टाकायचे आहे, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हे सर्व टाकून याला एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व मसाले थोडे थोडे टाकायचे आहे. चाट मसाला, जिरा पावडर आणि पाणीपुरी मसाला हे सर्व थोडं थोडंसं टाकायचं आहे, चुटकीभर सारखं. आणि याला हाताने व्यवस्थित एकजीव करायचं आहे. ही तयार आहे आपली पाणीपुरी. तुम्हाला जर पाणीपुरीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.